आता रोजा सुरू झाले आणि पेशंटचे प्रश्न सुरू झाले की मॅडम रेडिएशन किमो चालू आहे आणि आजपर्यंत आम्ही कधीच रोजा चुकवला नाही, तर मी रोजा धरला तर चालेल का? तुमची भावना मी समजू शकते, पण आता आपण जी ट्रीटमेंट घेत आहोत ती रेडिएशन आणि किमो यामध्ये आपल्या बॉडीमधनं वॉटर लॉस होत असतो, एनर्जी कमी होत असते, परत न्यूट्रिएंट्सची गरज खूप असते, हायड्रेशन मेंटेन राहणं खूप गरजेचं असतं, प्रोटीन शरीराला खूप जास्त प्रमाणात लागत असतं. अशा वेळी जर तुम्ही रोजा ठेवला तर एवढ्या लॉंग आवर फास्टिंगमुळे हॉर्मोनल चेंजेस देखील येऊ शकतात, सोबतच ब्लड प्रेशरचे चेंजेस येऊ शकतात, न्यूट्रिशन डेफिशियन्सी होऊ शकते, डिहायड्रेशन होऊ शकते आणि ह्या सर्व गोष्टीमुळे कदाचित आपल्याला आपली किमोथेरपी किंवा रेडिएशन यामध्ये ब्रेक देखील घ्यावे लागू शकतात. कुठल्याही धर्मामध्ये जर तुम्ही आजारी असाल तर तुम्हाला उपवास, रोजा, फास्टिंग ह्या सर्वांपासून एक्झेम्पशन असतं, कारण की हेल्थ इज अ प्रायोरिटी. जेव्हा तुमची हेल्थ व्यवस्थित असेल, जेव्हा तुमचे रेडिएशन किमोथेरपी संपेल त्यानंतर तर तुम्ही कधी पण हे फास्ट करू शकता. त्यामुळे सर्वांना एकच रिक्वेस्ट आहे की जे रेडिएशन आणि किमोथेरपी घेत असेल त्यांनी रोजा किंवा या व्यतिरिक्त कुठलीही फास्ट करणं नेहमी टाळलं पाहिजे. थँक्यू.